हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आज की नाही मला आपल्याला गावाला कसं लग्नामध्ये लग्न सराईमध्ये कुर्मा भाजी करतात तशी भाजी मी करणार आहे. तशीच अगदी 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 साधी सोपी सरळ अशी कुर्मा भाजी करणार आहे. तर काय काय घ्यायचं चला तर किचन मध्ये पाहूया. हे बघा, कुर्मा भाजीसाठी काय घेतलंय? ओला वाटाणा, फरसबी, गाजर आणि फ्लॉवर आणि बटाटा उकडून घेतलाय. आणि ह्या भाज्या सगळ्या आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून काढायच्या. त्याच्यासाठी लागणारं लाल तिखट, नंतर खडा मसाला, हळद, कांदा, टोमॅटो, नंतर जिरं, राई, धणे पावडर. आणि हे वाटण्यासाठी आपल्याला हे बघा मगज आणि काजू. आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे घ्यायचंय कांदा, आलं, लसूण, मिरची हे सगळं वाटण करायचंय. त्याच्यामध्येच ओलं खोबरं घालायचंय. हे बघा, ओलं खोबरं थोडं घालायचंय. हे सगळं वाटण आणि तेल लागणार आहे. आणि तसाच हा मी किचन किंग मसाला घेतलेला आहे खास भाजीसाठी. प्रथम आपण भाजी हे उकडून घेऊया. म्हणून पाणी गरम करत ठेवलंय. हे सगळं त्यात टाकायचं. बटाटा फक्त उकडून ठेवलेला आहे. बटाटा उकडून त्याचे तुकडे करून ठेवले, ते आपल्याला पाण्यात टाकायचं नाही. बाकी हे सगळं पाण्यात चांगलं उकळून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळवायची भाजी. हे बघा, भाजी उकळेपर्यंत तोपर्यंत आपण वाटण घेऊया. काय काय लागणार आहे? आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कांदा हे घ्यायचं आधी. मगज आणखीन काजूची बी, काजू हे वाटायला घ्यायचं. थोडी खसखस टाकली आहे. हे सगळं मी भिजत ठेवलं होतं. त्यातच ओलं खोबरं घालायचं. हे मी वाटून आणते. आता ही भाजी उकडत ठेवली आहे. बटाटा मी उकडलेला आहे, पण थोडा गरम व्हायला पाहिजे. म्हणून हा बटाटा पण ह्या पाण्यात टाकूया, म्हणजे एकदम भाजी टाकता येईल. भाजी झालेली आहे. ही भाजी झाली की मी फोडणी तुम्हाला दाखवते. बघा, हे भाजी झालेली आहे. ह्यातलं पाणी काढून आणते आणि मग भाजीला फोडणी देते, तुम्हाला दाखवते. फोडणीला तेल टाकायचं. नंतर खडा मसाला घेतलाय. लवंग, वेलची आणि दालचिनी आणि हे चक्रीफूल, दगडफूल, हे खडा मसाला टाकायचा. थोडं जिरं, मोहरी, आणि हिंग. त्यात कांदा टाकायचा बारीक. हे मी वाटून आणलंय. आलं, मिरची, काजूची मगज, टोमॅटो टाकायचा. थोडं मऊ होऊ द्यायचं. ह्यात वाटण टाकायचं, हे खोबरं. नंतर
लाल तिखट टाकायचं, हळद, धना पावडर, आणि थोडा किचन किंग मसाला. आणि चांगलं ढवळायचं. हे बघा, तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. चांगलं शिजलंय हे. आता याच्यात हे शिजवलेली भाजी घालायची आणि त्यातच मीठ टाकायचंय. थांबा, ही भाजी टाकायची. त्यात मीठ टाकायचं आणि चांगलं एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. हे बघा, थोडं पाणी घालते. आता शिजू दे भाजी. वरून कोथिंबीर घालायची. भाजी, कुर्मा भाजी तयार आहे. हे बघा, फक्त आता त्याला काजूचा तडका देते. काजूच्या तडक्यासाठी तूप घालायचं. आणि काजू. हे बघा, भाजी झालेली आहे. सुगंध छान सुटलाय. आता हा तडका द्यायचा. आणि भाजी तयार. येवा खायला. झाली कुर्मा भाजी. अगदी तशीच झालेली आहे. पाहिलात ना तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून, तशीच करा. अगदी साधी आणि सरळ सोपी अशी भाजी आहे, कुर्मा भाजी आहे. आणि त्याच्याबरोबर पुऱ्या केल्या आहेत. तर त्याच्यावर कशावरही खाऊ शकतो आपण. भाकरी बरोबर पण खाऊ शकतो. आज मी पुऱ्या केल्या आहेत. पुऱ्या आणि कुर्मा भाजी. बघा, या जेवायला. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.